तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। त्यासाठी आमच्या घरात चालू आहे गरमागरम पुरणाची पोळी करणं। ही आहे आमटी आणि मी बनवली आहे खीर। हे बघू शकता, ही आहे खीर जी की अजून होण्याची बाकी आहे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आणि ही आहे गरमागरम पुरणाची पोळी जी खास तुमच्यासाठी बनवली आहे। तर या जेवायला। तो मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। पुरणाचा स्वयंपाक करून झाल्यानंतर आता आम्हाला करायची आहे पूजा। त्यासाठी आम्ही इथे तयार होत आहे। प्रिष्काने नऊवारी घातली आहे आणि मी घालणार आहे सुंदर अशी साडी। सो अशा प्रकारे आम्ही तयार झालो आहे। मी आज मेकअप नाही केला काहीच, लिपस्टिक लावली आणि काजळ लावलाय बस, आणि ज्वेलरी घातली। याला म्हणतात खण, जे की संक्रांतीच्या पूजेसाठी इम्पॉर्टंट असतात। त्यामध्ये या सीझनमध्ये येणारे सगळ्या प्रकारचे धान्य, कडधान्य वगैरे टाकलं जातं, जसे की बाजरी, गहू, ऊस, गाजर, बोरं, तीळ, वाटाणा, हरभऱ्याचे दाणे, असं सगळं। अशा प्रकारे आम्ही पूजा केली आहे घरामध्ये। हे वस्त्र आम्ही झाकून ठेवतो, त्यामधला फक्त एक एक खण आम्ही सोबत घेणार आहे विठ्ठल रुक्मिणीला देण्यासाठी। देवघराची पूजा आमची सकाळी झालेली आहे। सो आम्ही चाललो आहे आता पूजा करण्यासाठी। प्रिष्का आणि पण प्रिष्काला खूप झोप आली आहे, पण स्टील चालू आहे डुबुक 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 करणं। आमच्या घराच्या जवळ असलेल्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे पूजा करण्यासाठी। ऑलरेडी खूप सारी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यासाठी आणि मकर संक्रांतीचा सण सेलिब्रेट करण्यासाठी इथे आलेल्या आहेत। काही ठिकाणी फोटो सेशन सुद्धा सुरू आहे। आज सकाळपासूनच 7 वाजेपासून तर येणं जाणं चालू आहे। प्रिष्का कम बेबी चल। खाली शोलू बाळानो। वाण देणं चालू आहे सगळ्या जणी। मनोभावे देवाची पूजा करून त्या सुवासिनीचं वाण घेत आहे। नाव घ्या पटापटा, नाव घेतल्या शेवटायचं इथून मटकायलाच आहे का साड्या घालून तिची 5 जणी पूजा करा। रामच नाव सांगून दे। सगळ्यांचे बाप्पा कशी राहतात? आवडला का लाडू? सो अशा प्रकारे आम्ही सगळ्यांचं त्या भरल्या आहे 5 जणींच्या आणि विठ्ठल रुक्मिणीच्या पण। आणि ते मस्तपैकी प्रिष्काचा ताव मारणं चालू आहे तिळगुळावरती। आणि प्रिष्काला खूप सारी झोप आलेली आहे। तिकडे बघणं चालू आहे किती मोठं कुंकू लागले, फोटो सेशन पण सुरू आहे बघू शकता। आणि इथे इकडे बघ विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासूनच 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती एक शंकर भगवानचं मंदिर होतं। त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि तिथेही पूजेसाठी बायकांची रांग लागली होती। सो हे बघू शकता, प्रिष्का राणी इथे बसली आहे। मी जस्ट दर्शन घेतलं आहे महादेवाच्या पिंडीच्या आतमध्ये आणि इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये खूप मोठी लाईन लागली आहे आणि बाकीच्या बायका इथे वाण देण्याचा कार्यक्रम सुरू आहे। 2 ते 3 किलोमीटर आम्ही पायी चालत आलो तेही उन्हामध्ये आणि दिवसभराचा उपवास। मज्जा आली आज खूप। सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।